हॅलो, आवर यू. आम्ही चाललोय आमच्या ट्रिपला कर्नाटकला. कुठं जाणार ते माहित नाही, काही जवळ आहे ते माहित नाही. आणि सर्वात पहिले प्रस्थानासाठी नारळ फोडला. त्याच्यानंतर सगळे गाडीत चढले. काही चार्जिंग नसल्यामुळं जास्त ब्लॉकमधला घेतला नाही. मी डायरेक्ट लोकेशनवर गेलो. आम्ही लोकेशन आधी बघितलं, त्याच्यानंतर सकाळ झाली ती आम्हाला. तर आम्ही नाश्त्यासाठी बाहेर गेलो होतो. नाश्त्यासाठी तिथं महाराष्ट्रीयन वगैरे काही भेटलं नाही आम्हाला. पण तिथं इडली, वडा, अजून त्यांचं पोह्याचा एक आयटम होता आणि डोसा वगैरे होता. त्यात आम्ही इडली वगैरे ट्राय केली तिथलची, पण आपली महाराष्ट्रीयन चव काही भेटली नाही. आम्ही गोल घुमट बघायला आलेलो आहे. पुढचा गोल घुमट अरे पटकेश हे बघा, हे आमचे कार्यकर्ते मागत आमचे. लवकर आहे ना, तुम्हाला व्हिडिओ घ्यायचंय तुम्हाला. चला पटक्यास. हे तुम्हाला दिसतंय ते म्युझियम आहे. त्याच्यावरती ते टोक आलेलं दिसतंय गोल. ते गोल घुमटचा वरची साईड आहे. ही गोल घुमटच्या आतली आणि खालच्या साईडला आहे. तसं आम्हाला त्याच्या वरच्या साईडला जायचं आहे. कमीत कमी ते 70 ते 80 फूट वरती जायचं. ते तुम्हाला बाल्कनी साईड दिसतंय का, तिथं आम्हाला जायचं आहे. आम्ही गोल घुमटच्या वरती आलेलो आहे. त्याच्या आतमध्ये आता चाललो आहे. आतमध्ये इतका आवाज येत होता ना, म्हणजे पूर्ण प्रत्येक आवाज आहे ना पूर्ण घुमत होता. जवळजवळ खूप मोठा, म्हणजे आपले समोरच्या साईडचा माणूस आपल्याला दिसत पण नव्हता. इतका लांब अंतर होतं त्या घुमटच्या दोन्ही टोकांमध्ये. खूप सुंदर आणि खूप मोठं हे घुमट होतं. तुम्ही बघू शकता, आम्ही त्या दरवाजातून वरती आलेलो आहे. इतकं सुंदर आहे ना, अप्रतिम आहे. त्याच्या पुढची तुम्ही व्हिडिओ बघा फक्त. आवाज येतो का माझा? म्हणजे आतमध्ये इतकी सुंदर त्यांची रचना होती ना, आपण त्याच्या एकदम ऑपोजिट जो उभा राहिलेला माणूस किती पण शांततेत बोलून दे, त्या समोरच्या माणसाला ते ऐकू जायचं. व्हिडिओमध्ये एवढा स्पष्ट आवाज नसं आला, पण ते आम्ही तिथं प्रत्यक्ष खूप भारी अनुभवले. तुम्ही एकाच फ्रेममध्ये नवीन कारागिरांच्या जुन्या कारागिरांच्या रचना पाहू शकता. काय लोक असे ऐतिहासिक वास्तविक ठिकाणी येतात आणि घाण करतात तेच समजत नाही. तुम्ही बघू शकता, ही त्या राज्याची तटबंदी, भिंती, बुरुज हे पण अजून पण चांगल्या अवस्थेत दिसतात आपल्याला. त्याच्या आतमध्ये शहर वसलेले हे दिसतात. तुम्ही बघितलं असं वरती घाण केलेलं आहे. तिकडं पण इकडं पण सेम प्रकारची लोकांनी अशी घाण केलेली आहे. हे कलाकार आहेत त्याच प्रकारचे. तिथं त्या काळाच्या युद्धात वापरलेल्या तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत. खूप बलाढ्य अशा त्या तोफा आहेत. पाहू शकता, सुंदर त्यांची रचना. प्रत्येक तोफीची विविध रचना, वैशिष्ट्य हे खूप वेगवेगळं होतं.
ही बांगडी तोफ आहे, बघू शकता हिच्यात लेअरिंग केलेली आहे, त्यामुळे खूप मजबूत अशी तोफ आहे. आम्ही तिथं म्युझियम पण पाहायला गेलो होतो. म्युझियमच्या आतमध्ये खूप असं सुंदर वाचतोय. मी ते एका व्हिडिओत सगळं दाखवू शकत नाही, त्याच्यामुळं मी म्युझियमची सेपरेट एक व्हिडिओ टाकणार आहे. त्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता म्युझियमबद्दल फक्त, त्यात बाकी दुसरं काहीच टाकणार नाही. आम्ही चोकोबार खाऊ राहिलो. कोण चोकोबार खाऊ राहिलो सांगा. ऐका मुलांनो, आम्ही हे थंड खाण्याचं कारण असं आहे, आम्ही इथं फिरायला आलतो आणि इथं फिरायला आलो, आविराजची चप्पल चुरायला गेली आणि त्याचे पाय खालून तापले, तर गार होण्यासाठी आम्ही हे थंड खाऊ राहिलेलो आहे. तोंडातून थंड खातो आणि पाय गार होते त्याचे, त्यामुळे आम्ही हे चोकोबार घेतलेलं आहे. चोखा कृपया बंद करा. तुम्ही पण खा, प्रेमाने खा, पाय गार होते. आम्ही त्याच्यानंतर येवळ येथे आलो होतो. येवळ येथे वास्तू तर खूप सुंदर होत्या, पण त्याच्या आजूबाजूचा परिसर हा खूप अप्रतिम म्हणजे खूप सुंदर होता. त्याच्या ऐतिहासिक वास्तू डिपार्टमेंटने खूप त्यांचं जतन आणि परिसर सुंदर ठेवला होता. त्याच्यानंतर आम्ही मंदिरांच्या आतमध्ये गेलो. त्याचे प्रत्येक मंदिर हे खूप सुंदर, ते नक्षीकाम म्हणजे पूर्ण कर्नाटकमधील मंदिरांवर खूप अप्रतिम असं नक्षीकाम बारीकरित्या केलेलं आहे. त्याची डिटेलिंग ही खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर प्रथम आपल्याला तिथे सभा मंडप टाईप दिसतो. त्याच्यानंतर मंदिराचा हा गाभारा किंवा गर्भगृह हे वेगळं ते दिसते. मंदिरात तसं देवाची मूर्ती वगैरे काही नव्हती. त्यानंतर मंदिराचा बाहेरचा परिसर बघण्यासाठी आलो होतो. मंदिराच्या चारही साईडने खूप असं अप्रतिम नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसू शकतो. ಪಾರ್ಟಿಕಲ್ ಹೊಸಲ ಇಟ್ಟು ಬಟ್ಟೆ ಐತೆ ನೋಡಿದ मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही तलावाकडे चाललो होतो. त्याच वेळेस हे काय आहे हे समजलं नाही जास्त, पण छान वाटलं त्याच्या आतमधून जायला. इथे परिसरात खूप सारे मंदिरं होते आणि ह्याच्या आजूबाजूच्या परिसरात पण खूप सारे मंदिर आहेत. हे तलाव आहे, पाण्याच्या सोयीसाठी उत्तम असा तलाव आहे. तलाव खूप खोल दिसत होतं. त्याच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर ठेवण्यासाठी तलावाची खूप मदत झाली असेल. इथं शिल्प, मंदिरांचे शिल्प खूप असे सुंदर, प्रत्येक मंदिरांवर शिल्प. आम्ही प्रत्येक मंदिर आतमध्ये जाऊन पाहिले, पण व्हिडिओत नाही दाखवू शकत, त्याच्यामुळं हे नाही केलं. आम्ही त्याच्यानंतर तलावात आलो. तलाव खालच्या साईडने एक उतरायला जागा होती, आम्ही तिकडून आलो, तलाव बघितला. तलावाच्या साईडने सुद्धा बारीक बारीक नक्षीकाम केलेलं दिसून येतं, काही काही मूर्त्या वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला मागं व्हिडिओत दाखवलं होतं, त्या उंच मंदिरावर आलो आम्ही. तिथं त्यांचा किल्ला म्हणतात वाटतं, किल्ला होता. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या साईडला एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या साईडने अख्खा आजूबाजूचा परिसर दिसत होता, खूप सुंदर. आम्ही या ठिकाणी आत्ता तिकडून खालून आलेलो आहे. म्हणजे प्रत्येक जिकडं तुमची नजर जाईल तिकडं काही ना काही वास्तू, ह्या पूर्ण गावात वास्तू तुम्हाला दिसतात. एकदम सुंदर असा सगळीकडे वास्तू. नर्मदा नदी fighting Narmada Nadi. नर्मदा फायटिंग झाली. You are immediate Prakash Harshvardhan. Description. You- Who win?
विन 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 तिला स्कॅन कर ना गुगल स्कॅन नाही तिला क्या अच्छा त्या मुलाला मराठी आणि आम्हाला कर्नाटकी समजत नव्हती, तरी पण त्याने आम्हाला एकदम सुंदररित्या माहिती समजून सांगितली आणि खूप छानरित्या सांगितली. एक मिनिट. हा आमचा भाऊ इथं भेटलेला आहे. बोलते हम तुम्हारे फ्रेंड है, हम तुम्हारे फ्रेंड है. हम सब फ्रेंड है. ऑल फ्रेंड्स यू Friends, ही इज माय ब्रदर. You all are no problem. युअर लँग्वेज से युअर लँग्वेज. All right, चलो कांग्रेचुलेशन. हम अब घूमने जाएंगे. अगले साल आएंगे तुम्हारे पास. तब तक तुम बड़ा हो जाना, इससे बड़ा हो जाना का. ये छोटा है, ये 5 साल का बच्चा है अविराज. त्याच्यानंतर आम्ही पैठ दखलला तेथील मंदिर बघण्यासाठी आलो. तिथं पण खूप प्रकारचे मंदिर होते आणि त्याची विविध प्रकारची रचना सुंदर असे. तिथं पण त्या मंदिरात प्रत्येक मंदिरावर असा विविध प्रकारचं नक्षीकाम केलेलं होतं. अरे चार्जिंग नाही आहे त्यामुळे तुम्हाला बाहेर नंदीची मूर्ती बघून कळालंच असेल की पुढे महादेवाचं मंदिर आहे. प्रत्येक जुन्या मंदिराच्या आतमध्ये पहिली शिरल्या तुम्हाला सभा मंडप दिसेल. मग या सभा मंडपात मोठा सभा मंडप असल्याने त्याच्या उजेड येण्यासाठी त्यांनी उजेडाची एक व्यवस्था केलेली आहे, नॅचरल लाईट येण्यासाठी. आम्ही फिरायला गेल्यावर प्रत्येक ठिकाणी मजा मस्ती आमची चालूच असते. आता चैतनची चप्पल पोरांनी इकडे लपून ठेवलेली आहे. चैतन आला खाली, चैतन चप्पल चैतन शोधते. माग आवीची विजापूर पैसे आवीची चप्पल चोरी गेली ती. चैतनला वाटलं चैतनची पण चप्पल चोरी गेली. चोरला तुझ्या बी हे आपला चोरलाय. झालं काढ. आम्ही काय चोरटे भेटते दिसलो. मग मी एवढं म्हणलं का नाही तू माझी चप्पल तुम्हीच घेतली. चप्पल घाल का थोडी चला. आमच्या बॅग रूमवर ठेवून फ्रेश होऊन हॉटेलमध्ये जेवायला आलो. जेवण केलं आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला.